Dear students, in today's lecture we are going to discuss the next part from this chapter, that is reaction of metal oxides with acid. Students, in the last lecture we have seen that how metal oxides are formed. मेटलची ऑक्सिजन सोबत रिॲक्शन झाल्यानंतर त्याचे ऑक्साइड्स फॉर्म होतात हे तर आपल्याला माहितीच आहे. आता बघा स्टुडंट्स, हे जे मेटल ऑक्साइड्स आहेत त्यांची जेव्हा ॲसिड सोबत रिॲक्शन होते तेव्हा काय कंपाऊंड फॉर्म होतात, कोणते प्रोडक्ट्स आपल्याला मिळतात आणि त्याच्या रिॲक्शन्स देखील कशा पद्धतीनं ट्रिक्सचा यूज करून तयार करायचे आहेत ते आजच्या लेक्चरला आपण बघायचं आहे. सो लिसन दिस लेक्चर व्हेरी केअरफुली. Before starting with the main point, we are going to discuss one activity that has been given in your textbook. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. एका टेस्ट ट्यूबमध्ये जे रेड ऑक्साईड असतं, दॅट इज आयर्न ऑक्साईड, फेरिक ऑक्साईड ज्याला आपण म्हणतो, तर ते ऑक्साईड छोटंसं जे आपण कलर द्यायच्या आधी जे ब्राउनिश कलरचं प्रायमर देतो ना बरेच वेळेस, तर तो ब्राउनिश कलरचा जो आयर्न ऑक्साईड असतं त्याचं छोटीशी पावडर थोडंसं स्मॉल क्वांटिटीमध्ये ते एका टेस्ट ट्यूबमध्ये तुम्हाला घ्यायला सांगितलं आहे. देन यू हॅव टू ॲड सम वॉटर टू दॅट आणि मग तुम्हाला त्याचं ऑब्झर्वेशन विचारलं आहे की डज दिस रेड ऑक्साईड डिझॉल्व्ज इन वॉटर. जर तुम्ही ते हलवायला बघितलं ट्राय करून तर इट विल नॉट गेट मिक्स्ड विथ वॉटर, म्हणजेच हे जे रेड ऑक्साईड आहे इट इज इनसोल्युबल इन वॉटर. आता या टेस्ट ट्यूबमध्येच ज्याच्यामध्ये रेड ऑक्साईड प्लस वॉटर आहे त्यात तुम्हाला स्मॉल क्वांटिटी ऑफ डायल्यूट HCl दॅट इज हायड्रोक्लोरिक ॲसिड तुम्हाला ॲड करायला सांगितलं आहे. आता हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲड केल्यानंतर त्याच्यात तुम्हाला काय चेंजेस दिसतात असा प्रश्न विचारला आहे. सो आता हा जो मेटल ऑक्साईड म्हणजेच रेड ऑक्साईड आहे तो ॲसिडमध्ये मात्र सोल्युबल आहे, वॉटरमध्ये इनसोल्युबल असला तरी ॲसिडमध्ये सोल्युबल आहे आणि ॲसिडमध्ये डिझॉल्व झाल्यामुळं त्याच्यापासून येलोइश कलरचा एक सबस्टन्स फॉर्म होतो की ज्याच्यामुळे ते जे आपलं पूर्ण स्ट्रक्चर आहे सबस्टन्स दॅट इज सॉल्टच आहे तो आयर्न क्लोराईड. सो किंवा फेरिक क्लोराईड तुम्ही त्याला म्हणू शकता. जेव्हा रेड ऑक्साईड HCl सोबत रिॲक्ट होईल डायल्यूट HCl सोबत, तर तेव्हा त्याच्यापासून त्या जो आयर्न आहे त्याचा सॉल्ट फॉर्म होतो आणि सम अमाऊंट ऑफ वॉटर मोलिक्युल्स आर अल्सो फॉर्म. सो आता ह्याच्याबद्दल आता जी रिॲक्शन आपण डिस्कस केली ती तुम्हाला परत ॲक्टिव्हिटी बेस्ड जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये विचारलं जातं की वेन वी मिक्स रेड ऑक्साईड विथ वॉटर देन व्हॉट यू विल ऑब्झर्व, किंवा वेन वी ॲड स्मॉल क्वांटिटी ऑफ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड टू रेड ऑक्साईड देन व्हॉट हॅपन्स, राईट अ बॅलन्स्ड इक्वेशन फॉर दॅट. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. सो ती जी रिॲक्शन आहे, आता हा आपला रेड ऑक्साईड आहे त्याचा फॉर्म्युला आहे Fe2O3. ओके, सो Fe2O3 दॅट इज आयर्न ऑक्साईड, त्यालाच तुम्ही रेड ऑक्साईड असं देखील म्हटलं जातं. हा आयर्न ऑक्साईड जेव्हा ॲसिडसोबत, आता इथं कोणता ॲसिड आहे आपल्याकडे, वी हॅव HCl. मग जेव्हा ह्या ॲसिडची या रेड ऑक्साईड सोबत रिॲक्शन झाली तेव्हा आपल्याला सॉल्ट मिळालं दॅट इज फेरिक क्लोराईड दॅट इज FeCl3 आणि वॉटरचे मोलिक्युल्स फॉर्म झाले. आता ही आपली रिॲक्शन नॉर्मल रिॲक्शन झाली. या रिॲक्शनला आपल्याला बॅलन्स्ड इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. बॅलन्स्ड म्हणजे काय सांगितलं मी लास्ट टाईम तुम्हाला, की जेव्हा रिॲक्टंट साईड आणि प्रोडक्ट साईडमध्ये असणारे नंबर ऑफ ॲटम्स इक्वल असतात तेव्हा ते इक्वेशन बॅलन्स्ड असतं. आता इथे जर तुम्ही कम्पेअर केलं तर इथं Fe हे 2 मोलिक्युल्स किंवा 2 ॲटम्स आहेत, इथं Feचा 1 ॲटम आहे. ऑक्सिजनचे 3 ॲटम्स आहेत, इथे 1 ॲटम आहे. हायड्रोजन 1 आहे, इथे हायड्रोजन 2 आहेत. क्लोरीन 1 आहे, इथे क्लोरीन 3 आहेत. म्हणजेच नंबर ऑफ ॲटम्स जे आहेत ते अनइक्वल आहेत. ते इक्वल करण्यासाठी मग आपल्याला 1 बाय 1 हे इक्वेशन बॅलन्स करायला लागेल. सपोज मी इथं 2HCl लिहिलं, आता माझ्याकडे इथं 2 आहेत ना हायड्रोजन, सो मी इथं 2HCl लिहिलं, मग इथं पण H2 झाले आणि जेव्हा मी 2HCl असं लिहिते इट मीन्स दिस 2 इज मल्टिप्लाइड बाय H अँड ऑल्सो बाय Cl, म्हणजे इथे क्लोरीनचे पण 2 ॲटम्स झाले. आता इथं क्लोरीन 3 ॲटम्स आहेत. मग परत हा बॅलन्स्ड फॉर्ममध्ये नाही आहे. मग आता इथे काय करता येईल बघा, आपण 1 बाय 1 हे बॅलन्स करत जर गेलो तर त्या बॅलन्सिंगचे स्टेप्स मी तुम्हाला नंतर शिकवेनच. हे इक्वेशन बॅलन्स्ड फॉर्ममध्ये 6HCl आणि
2FeCl3 आणि 3H2O. अशा पद्धतीनं जर तुम्ही बॅलन्स करत गेला, हे ॲक्च्युली बॅलन्सिंगचा पार्ट तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये डिटेल शिकायचं आहेच, इक्वेशन बॅलन्स कसं करायचं. सो आता इथे जेव्हा तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये म्हणाल मग आम्हाला हे बॅलन्स इक्वेशन कशा पद्धतीनं तयार करता येईल मॅम, तर तुम्ही जस्ट काय करायचं, नंबर ऑफ ॲटम्स जे आहेत FeOHCl एवढे नंबर ऑफ ॲटम्स इकडे रिॲक्टंट साईडला आणि प्रोडक्ट साईडला किती आहेत बघायचं. Feचे इथे 2 आहेत, इथे 1 होता, त्यानंतर ऑक्सिजन इथे 3 आहेत, इकडे 1 होता, हायड्रोजन इथे 1 आहे, इकडे 2 होते, क्लोरीन इथे 1 आहे आणि इथे 3 होते. मग असे नंबर बघायचे की जिथे नंबर ऑफ ॲटम्स जे आहेत ते अनइक्वल आहेत आणि मग बॅलन्स करताना किंवा हे करताना तुम्हाला एक नंबर किंवा दोन्ही जे नंबर आहेत ते आयदर इवन किंवा ऑड पाहिजेत. मग आता इथे मी काय करू शकते, सपोज मी जो मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स इम्बॅलन्स्ड आहेत तो आपण इथे कन्सिडर करायचा आणि मग इथे ऑक्सिजन 3 आहेत, इथे 1 आहे. सो ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, ज्या कोणत्या कंपाऊंडमध्ये प्रोडक्ट साईडला ऑक्सिजन आहे त्याच्यासमोर मी 3 हा कोइफिशियंट लिहीन. मग ऑक्सिजन 3 कशात आहे, H2O सो मी इथं 3 हा कोइफिशियंट लिहिला. आता इथे 3 कोइफिशियंट लावल्यामुळे ऑक्सिजन 3 झाला आणि हायड्रोजन 6 झाले. मग आता इथे 6 हायड्रोजन आहेत, इथे 1 हायड्रोजन आहे, म्हणून मी HClला पण 6 हा कोइफिशियंट लावला, त्यामुळे H पण 6 झाले, क्लोरीन पण 6 झाले. आता या साईडला 3 क्लोरीन आहेत म्हणजे मला इथं 2 न मल्टिप्लाय केलं पाहिजे, म्हणून मी हे जो फॉर्म्युला आहे केमिकल फॉर्म्युला याला मी 2 न मल्टिप्लाय केलं, हे 6 झाले आणि Fe2 झाले, इथे Fe2 आहेत. अशा पद्धतीनं तुमचं नंबर ऑफ ॲटम्स बोथ साईडला इक्वल झाले. हे तोंडी करायचं ॲक्च्युली हे इतकं इझी नाही जितकं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, बट हा आपल्या सिलेबसचा आत्ता पार्ट नाही आहे, म्हणून मी जस्ट एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीनं हे इक्वेशन, कारण तुम्हाला मेन प्रॉब्लेम काय येतो मला माहिती आहे. इक्वेशन तुम्ही आत्ता मी सांगितलं तसं तयार करून लिहू शकता, बट बॅलन्स्ड फॉर्ममध्ये तुम्हाला लिहिता आत्ता येणारच नाही आहे. थोडंसं आपल्या सिलेबसचा एक ड्रॉबॅक म्हणूयात, बॅलन्सिंग आधी ॲक्च्युली तुम्हाला सांगून मग ते बॅलन्स करायला आलं पाहिजे, पण आपल्या सिलेबसमध्ये 9thला बॅलन्सिंग करायला डायरेक्ट दिलं आहे आणि ते बॅलन्स कसं करायचं हे 10thमध्ये शिकवलं आहे. सो थोडंफार तुम्हाला त्याच्यामध्ये कन्फ्युजन हे होणार, आय ॲग्री, पण मग तेव्हा तुम्ही शॉर्टमध्ये कसं कराल हे मी सांगितलं. नंबर ऑफ ॲटम्स रिॲक्टंट साईडला किती आहेत, प्रोडक्ट साईडला किती आहेत ते आधी बघायचं, जिथे कमी आहेत, जिथे सेम इवन ऑड नंबर जिथे आहेत तो सिलेक्ट करायचा, मॅक्झिमम नंबर ज्याच्यामध्ये इम्बॅलन्स आहे तो आधी घ्यायचा आणि ते इक्वल करण्यासाठी असे कोइफिशियंट म्हणजे त्याला मल्टिप्लाय करायचं आणि कोणताही हा फॉर्म्युला मात्र चेंज करायचा नाही. मी कुठंच फॉर्म्युला चेंज केला नाही. हे जे काही ज्या नंबरनं मी ह्याला गुणणार आहे, मल्टिप्लाय करते आहे, तो नंबर त्या फॉर्म्युलाच्या आधी मी लिहिला आहे बघा प्रत्येक ठिकाणी. फॉर्म्युला चेंज कुठंच करायचा नाही आणि अशा पद्धतीनं तुम्हाला हे इक्वेशन बॅलन्स्ड फॉर्ममध्ये, जर नसेल जमत अगदीच तर मग पाठ करा, बट हे येतं एक्झाममध्ये, हे विचारलं जातं. ठीक आहे. अगदीच जर तुम्हाला बघायचे असतील हे बॅलन्स कसं करायचं, क्युरिओसिटी तुम्हाला असेल तर 10th स्टँडर्डचा माझा केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स ह्याच्यामध्ये बॅलन्सिंग केमिकल इक्वेशनचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, तुम्हाला त्याच्यामध्ये आयडिया येईल की इक्वेशन एखादं बॅलन्स कसं करायचं, जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. सो रेड ऑक्साईडची जी ॲक्टिव्हिटी होती त्याच्यामध्ये आपण काय झालं की हा ब्राउनिश कलरचा होता तो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाला नाही, ॲसिडमध्ये मात्र डिझॉल्व्ह झाला आणि त्याच्यापासून हे फेरिक क्लोराईड हे आपल्याला सॉल्ट मिळालं आणि वॉटर मिळालं. सो या ॲक्टिव्हिटीवरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का की जेव्हा केव्हा कोणतंही मेटल ऑक्साईड ॲसिडसोबत रिॲक्ट करतं तर तेव्हा आपल्याला त्या मेटलचा सॉल्ट आणि वॉटर हे 2 प्रोडक्ट्स जे आहेत ते मिळतात. सो रिॲक्शन ऑफ मेटल ऑक्साईड विथ ॲसिड याचं एक जनरलाइज्ड इक्वेशन जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये कसं बघितलं, एक इक्वेशन वर्ड फॉर्ममधलं आपण लक्षात ठेवलं आणि तिथं तुम्हाला जे येतात ॲसिड्स किंवा बेसेस जे आपण बघितलेले होते तर तशा पद्धतीनं त्यांची नावं फक्त पुट करायची, आयन्स सेपरेट करायचे, कॅटायन आणि ॲनायन, आणि ह्याचं आयन त्याला
हां, जसा इस्की टोपी उसके सर आपण म्हणतो की नाही, तसं याचं आयन ह्याचा कॅटायन त्याच्या ॲनायनशी जोडायचा, याचा ॲनायन त्याच्या कॅटायनशी जोडायचं. ह्या पद्धतीनं उलटसुलट केलं की तुम्हाला काय प्रोडक्ट मिळेल हे सांगता येतं. सो मेटल ऑक्साईड, कोणतंही मेटल ऑक्साईड जेव्हा डायल्यूट ॲसिड सोबत रिॲक्ट होतं तर तेव्हा आपल्याला त्या मेटलचं सॉल्ट प्लस वॉटर हे बाय प्रोडक्ट्स मिळतात. आता आपण एक्झाम्पल घेऊन बघूयात ह्या रिॲक्शन्स तयार कशा करायच्या. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही रिॲक्शन्स दिलेल्या आहेत. त्यापैकी एक रिॲक्शन आहे कॅल्शियम ऑक्साईड आणि त्याची रिॲक्शन आहे HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक ॲसिड यासोबत. आता प्रोडक्ट साईडला आपल्याला काय आहे हे फिल इन द ब्लँकसाठी दिले. आता रिॲक्शन तयार करताना वॉटर तर कंपल्सरी आहे. सो प्रोडक्ट साईडला एक माझा प्रोडक्ट फिक्स झाला, दॅट इज H2O. आता जसं तुम्हाला सांगितलं प्रोडक्ट काय मिळेल हे फाइंड आउट करण्यासाठी आपण आयन्स सेपरेट करूयात. Ca+, O-. आता हायड्रोजन H+ आणि Cl- हे कॅल्शियम जे आहे या कॅल्शियमचा या क्लोरीन बरोबर रिॲक्शन होईल. कॅटायन ह्याच्या ॲनायनसोबत आणि ह्याचं कॅटायन याच्या ॲनायनसोबत रिॲक्ट होतील आणि मला इथं मग काय मिळणार, Ca आणि क्लोरीन, कॅल्शियम आणि क्लोरीन यांची रिॲक्शन होऊन मिळणारं कंपाऊंड असेल CaCl2. आता CaCl2 कसं, कॅल्शियमची व्हॅलन्सी क्लोरीनला जाते, कॅल्शियमची व्हॅलन्सी 2 आहे +2 म्हणून इथे Cl2 आलं. कसं तयार केलं कळालं. सो अशाच पद्धतीनं आपण अजून एखाद दुसरं एक्झाम्पल बघूयात. रिॲक्शन मेटल ऑक्साईड्सच्या ॲसिडसोबत कशा तयार करायच्या हे एक एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला, मॅग्नेशियम ऑक्साईड प्लस डॅश गिव्ज MgCl2. आता इथं सॉल्टचं फॉर्म्युला जो आहे तो तुम्हाला दिला आहे आणि वॉटर. मग आता इकडचं काय माहिती नाही आपल्याला, मग ह्याची फोड करू आपण, ह्याचे कॅटायन्स ॲनायन्स सेपरेट करू. याच्यामध्ये Cl2 आहे म्हणजे मॅग्नेशियमची व्हॅलन्सी +2, व्हॅलन्सीज नेहमी क्रॉस मल्टिप्लाय होतात. क्लोरीनची व्हॅलन्सी -1, हायड्रोजनची व्हॅलन्सी +1, ऑक्सिजनची व्हॅलन्सी -2. H2 आहे ना म्हणून ऑक्सिजनची व्हॅलन्सी -2. आता हा मॅग्नेशियम आणि हा ऑक्सिजन तयार एकमेकांशी रिॲक्ट होऊन MgO आपल्याला तर मिळाला आहे. उरले कोण, हायड्रोजन आणि क्लोरीन, त्यांच्यापासून फॉर्म झाला HCl. सोपं आहे की नाही. आता कुठलीही रिॲक्शन तुम्हाला अशी तयार करता येईल की नाही, फक्त आपल्याला आयन्स सेपरेट करायचे आणि ह्याचा कॅटायन याच्या ॲनायनसोबत, याचा कॅटायन ह्याच्या ॲनायनसोबत जोडायचं आहे फक्त. अजून एक एक्झाम्पल बघूया. बघा ह्याच्यामध्ये नेक्स्ट ऑक्साईड दिलं आहे आपल्याला ZnO म्हणजेच झिंक ऑक्साईड. झिंक ऑक्साईडची रिॲक्शन दिली आहे परत HCl सोबत आणि रिॲक्शन होऊन आपल्याला काय प्रोडक्ट मिळतं आहे हे फाइंड आउट करायचं आहे. आता त्यातला फिक्सवाला आहे H2O. मग इथं काय असेल हे मला फाइंड आउट करायचं आहे. मी काय करणार, ह्याच्यातले आयन्स सेपरेट करणार, Zn++O-. हां, आता तुम्ही म्हणाल ++ कसं, -— कसं, हे कसं ओळखायचं, तर त्यासाठी परत मी काय सांगितलं आहे तुम्हाला, याच्या आधीचा जो आपण चॅप्टर शिकलो आहे त्याच्यामध्ये फॉर्म्युले तयार केलेत की नाही कंपाऊंडचे, तर तिथे आपण व्हॅलन्सीज शिकलो आहे. एक पॉझिटिव्ह चार्ज असणारे आयन्स कुठले, 2 पॉझिटिव्ह चार्ज, 3 पॉझिटिव्ह चार्ज असे असणारे आयन्सचा एक चार्ट आहे बघा, कॅटायन्स आणि ॲनायन्स असलेला. तो चार्ट जेव्हा तुम्ही लर्न कराल तेव्हाच तुम्हाला हे सगळं जमणार आहे. आता इथे परत Hची व्हॅलन्सी +1, Clची व्हॅलन्सी -1, इथे H2O तर तयार झालेला आहे आणि झिंक आणि क्लोरीन, झिंकची व्हॅलन्सी 2 आहे ती क्लोरीनला गेली म्हणजेच ZnCl2 हा सॉल्ट आपल्याला मिळाला. आता बॅलन्स्ड आहे का चेक करा. इथे H2 आहेत, क्लोरीन 2 आहेत,
इथं H आहे, क्लोरीन 1 आहे. सो इथे मी 2 हा कोइफिशियंट लावेन सो दॅट आय विल गेट अ बॅलन्स्ड इक्वेशन. बाकी सगळे नंबर ऑफ ॲटम्स सेम आहेत. So in this way you can prepare any chemical reaction in between metal oxide and acid. सोपं आहे. आता इंटरेस्टिंग वाटतंय का? ओके. सो या प्रकारे तुम्ही रिॲक्शन तर तयार केल्या. आता ह्याच्यावरती बेस्ड अजून एक क्वेश्चन विचारला आहे की बाय टेकिंग इन टू कन्सिडरेशन न्यूट्रलायझेशन रिॲक्शन मेटल ऑक्साईडचं नेचर काय असणार असा प्रश्न आहे. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आठवली का? ॲसिड प्लस बेस गिव सॉल्ट प्लस वॉटर. आता इथे जर तुम्ही विचार केलात न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आपली काय आहे, मी परत एकदा लिहिते बघा. ॲसिड प्लस बेस दे गिव सॉल्ट प्लस वॉटर ही आपली कॉमन न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे. आता ह्या रिॲक्शनचा आणि मेटल ऑक्साईड आणि ॲसिड ह्या रिॲक्शनची जर आपण कंपॅरिझन केली तर बघा हां, इथे ॲसिड आहे, इथे ॲसिड आहे, इथे सॉल्ट आणि वॉटर आहेत, इथे पण सॉल्ट आणि वॉटर आहेत. राहता राहिला बेस. म्हणजे जिथं न्यूट्रलायझेशन रिॲक्शनमध्ये बेस आहे तिथे या रिॲक्शनमध्ये मेटल ऑक्साईड्स आहेत. आणि ह्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की मेटल ऑक्साईड्स हे बेसिक नेचरचे आहेत. मग ह्याचा आन्सर तुम्ही काय लिहिणार की बाय टेकिंग इन टू कन्सिडरेशन न्यूट्रलायझेशन रिॲक्शन मेटल ऑक्साईड्स आर बेसिक इन नेचर. पण हे नुसतं असं सांगून चालणार आहे का आपल्याला? नाही. वी हॅव टू प्रूव्ह दॅट. मग प्रूव्ह कसं करायचं मेटल ऑक्साईड्स बेसिक नेचरचे आहेत? तर त्यासाठी तुम्हाला विचारलं आहे, आय थिंक टेक्स्टबुकमधल्या तुमच्या एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन विचारलं आहे की प्रूव्ह करायचं आपल्याला मेटल ऑक्साईड्स बेसिक नेचरचे आहेत. सो त्यासाठी तुम्ही 2 गोष्टी इथे एक्सप्लेन करणार. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही ह्यातली कुठलीही एक रिॲक्शन लिहून तुम्ही असं सांगायचं की मेटल ऑक्साईड वेन रिॲक्ट विथ एनी ॲसिड दे फॉर्म सॉल्ट अँड वॉटर असं म्हणायचं. आणि ह्यातली कुठली पण तुमच्या आवडीची एक रिॲक्शन तिथं लिहिणार. हे आपलं पहिलं प्रूफ झालं की जेव्हा केव्हा कुठल्याही मेटल ऑक्साईडची ॲसिडसोबत रिॲक्शन झाली, आपल्याला सॉल्ट आणि वॉटर मिळालं, ही रिॲक्शन रिझेंबल करते कुणाशी? न्यूट्रलायझेशन रिॲक्शनसोबत. आणि म्हणून मेटल ऑक्साईडचे बेसिक नेचरचे आहेत. हे एक प्रूफ झालं. इथे आपल्याला अजून एक प्रूफ ॲड करता येईल आणि ते म्हणजे आता सपोज मी हा मॅग्नेशियम ऑक्साईड घेतला. हा मेटल ऑक्साईड जेव्हा वॉटरसोबत रिॲक्ट होतो तेव्हा त्याच्यापासून मेटलचे हायड्रॉक्साईड तयार होतात. ही एक कॉमन रिॲक्शन आहे की मेटल ऑक्साईड जेव्हा वॉटरसोबत रिॲक्ट होतो, म्हणजे वॉटरमध्ये त्याला आपण विरघळवल्यानंतर, म्हणजे त्या मेटल ऑक्साईडचं ॲक्वियस सोल्युशन केल्यानंतर आपल्याला त्या मेटलचा हायड्रॉक्साईड म्हणजे बेसेसचं मेन हेच आहे ना ओळखण्याचा क्रायटेरिया की OH असला की बेस असतो. म्हणजेच इथे आपण सांगू शकतो बघा, मेटल ऑक्साईड सपोज आपण मॅग्नेशियम ऑक्साईड घेतला, याची वॉटरसोबत रिॲक्शन दाखवली, त्याच्यानंतर आपल्याला जे प्रोडक्ट मिळतं इट इज MgOH ट्वाईस. OH ट्वाईस कसं आलं? मॅग्नेशियमची व्हॅलन्सी +2 आहे, ती हायड्रॉक्साईडला गेली. आणि मग हे आपलं दुसरं प्रूफ झालं की ज्याच्या थ्रू आपण हे प्रूव्ह करू शकतो की मेटल ऑक्साईड जे बेसिक नेचरचे आहेत. पहिलं प्रूफ, ह्यातली कुठली पण एक रिॲक्शन सांगायची आणि ही रिॲक्शन न्यूट्रलायझेशनशी रिझेंबल करते म्हणून मेटल ऑक्साईड जे बेसिक नेचरचे आहेत हे पहिलं प्रूफ झालं. आणि दुसरं प्रूफ हे सांगायचं मेटल ऑक्साईड वॉटरसोबत रिॲक्शन झाल्यानंतर मेटलचे हायड्रॉक्साईड म्हणजेच बेसिक सबस्टन्सेस आपल्याला मिळतात. आणि ह्या 2 गोष्टींचा प्रूफ दाखवून तुम्ही सांगू शकता की मेटल ऑक्साईडचे बेसिक नेचरचे आहेत. आलं लक्षात? सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं बघा. मेटल ऑक्साईडची ॲसिडसोबत रिॲक्शन कशी होते त्याच्यासाठी पहिली एक ॲक्टिव्हिटी डिस्कस केली. त्यानंतर हे कॉमन वर्ड इक्वेशन आणि ह्या वर्ड इक्वेशनचा रेफरन्स घेऊन आपण रिॲक्शन्स फॉर्म कशा करायच्या, कॅटायन ॲनायन सेपरेट करायचे आणि एकाचं कॅटायन दुसऱ्याच्या ॲनायनशी, याचं कॅटायन पहिल्याच्या ॲनायनशी जोडायचं आणि कंपाऊंड जे फॉर्म होतील ते आपले प्रोडक्ट असतील. कंपल्सरी फॉर्म होणारा प्रोडक्ट वॉटर आहे आणि जे कुठलं मेटल असेल त्या मेटलचा सॉल्ट, इथे झिंक आहे तर झिंक क्लोराईड, इथे मॅग्नेशियम आहे
मॅग्नेशियम क्लोराईड. कॅल्शियम आहे, कॅल्शियम क्लोराईड. जे कोणतं मेटल आहे त्या मेटलचं सॉल्ट आपल्याला इथे मिळालेलं आहे. होपफुली तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेलच. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये अशीच पुढचा एक प्रकारची रिॲक्शन आपण बघायची आहे.